नमस्सर्वेभ्यः सुप्रभातञ्च। अथ भारतीये नाट्यशास्त्रे सन्धिनिरूपणं नाम ऊनविंश अध्यायं शृणुमः। इतिवृत्तं तु नाट्यस्य शरीरं परिकीर्तितं पञ्चभिः सन्धिभिस्तस्य विभागः सम्प्रकल्पितः। इतिवृत्तं द्विधा चैव बुधस्तु परिकल्पयेत्। आधिकारिकमेकं स्यात् प्रासङ्गिकमथापरं। यत्कार्यं हि फलप्राप्त्या सामर्थ्यात् परिकल्प्यते तदाधिकारिकं ज्ञेयम् अन्यत् प्रासङ्गिकं विदुः। कारणात् फलयोगस्य वृत्तं स्यादाधिकारिकं तस्योपकरणार्थं तु कीर्त्यते ह्यानुषङ्गिकम्। कविः प्रयत्नान् नेतॄणां युक्तानां विध्यपाश्रयात् कल्प्यते हि फलप्राप्तिः समुत्कर्षात् फलस्य च। संसाध्ये फलयोगे तु व्यापारः साधकस्य यः तस्यानुपूर्व्या विज्ञेयाः पञ्चावस्थाः प्रयोक्तृभिः। प्रारम्भश्च प्रयत्नश्च तथा प्राप्तेश्च सम्भवः। नियता च फलप्राप्तिः फलयोगश्च पञ्चमः। औत्सुक्यमात्रबन्धस्तु यद्बीजस्य निबध्यते महतः फलयोगस्य सोऽत्र प्रारम्भ इच्यते। अपश्यत फलप्राप्तिं व्यापारो यः फलं प्रति परं चौत्सुक्यगमनं स प्रयत्नः प्रकीर्तितः। ईषत्प्राप्तिश्च या काचित् फलस्य परिकल्प्यते भावमात्रेण तं प्राहुर्विधिज्ञाः प्राप्तिसम्भवम्। नियतां तु फलप्राप्तिं यत्र भावेन पश्यति नियतां तां फलप्राप्तिं सगुणां परिचक्षते। अभिप्रेतं समग्रं च प्रतिरूपं क्रियाफलम्। इतिवृत्ते भवेद्यस्मिन् फलयोगः सकीर्तितः। सर्वस्यैव हि कार्यस्य प्रारब्धस्य फलार्थिभिः एतास्वनुक्रमेणैव पञ्चावस्था भवन्ति हि। आसां स्वभावभिन्नानां परस्परसमागमात् विन्यास एकभावेन फलहेतुः प्रकीर्तितः। इतिवृत्तं यथाख्यातं पुरस्तादाधिकारिकं तदारम्भादिकर्तव्यं फलादं च यथा भवेत्। पूर्णसन्धि च तत्कार्यं हीनसन्ध्यापि वा पुनः। नियमात् पूर्णसन्धि स्यात् हीनसन्ध्यपि कारणात्। एकलोपे चतुर्थस्य द्विलोपे त्रिचतुर्थयोः द्वितीयत्रिचतुर्थानां त्रिलोपे लोप इष्यते। प्रासङ्गिके परार्थत्वात् न ह्येष नियमो भवेत्। यद्वृत्तं सम्भवेत् तत्र तद्योज्यम् अविरोधतः। इतिवृत्ते यथावस्थाः पञ्चारम्भादिकाः स्मृताः। अर्थप्रकृतयः पञ्च तथा बीजादिका अपि। बीजं बिन्दुः पताका च प्रकरी कार्यमेव च। अर्थप्रकृतयः पञ्च ज्ञात्वा योज्या यथाविधि। अल्पमात्रं समुत्सृष्टं बहुधा यद्विसर्पति। फलावसानं यच्चैव बीजं तत्परिकीर्तितं। प्रयोजनानां विच्छेदे यदविच्छेदकारणं यावत् समाप्तिर्बन्धस्य स बिन्दुः परिकीर्तितः। यद्वृत्तं तु परार्थं स्यात् प्रधानस्योपकारकं प्रधानवच्च कल्प्येत सा पताकेति कीर्तिता। फलं प्रकल्प्यते यस्याः परार्था एव केवलम्। अनुबन्धविहीनत्वात् प्रकरीं तां विनिर्दिशेत्। यदाधिकारिकं वस्तु सम्यक् प्राज्ञैः प्रयुज्यते
യദർത്ഥശ്ച സമാരംഭസ്തത്കാര്യം പരികീർത്തിതം ഏതേഷാം യസ്യ യേനാർത്ഥോ യദശ്ച ഗുണ ഇഷ്യത്തെ പ്രധാനം തത് പ്രകർത്തവ്യം ഗുണഭൂതാന്യതഃ പരം ഏകോനേകോപി വാ സന്ധിഃ പതാകായാം തു യോ ഭവേത് പ്രധാനാർത്ഥാനുയോഗിത്വാത് അനുസന്ധിഃ പ്രകീർത്യതേ ആഗർഭാദാവിമർശാദ്വാ പതാകാ വിനിവർത്തതേ കസ്മാദ്യസ്മാൻ നിബന്ധോസ്യാഃ പാരർത്ഥ ഉപകൽപ്യത്തെ യത്രാർത്ഥേ ചിന്തിതേന്യസ്മിൻ അസ്മിൻ തല്ലിംഗോന്യഃ പ്രയുജ്യത്തെ ആഗന്തുകേന ഭാവേന പതാകാസ്ഥാനകം തു തത് സഹസൈവാർത്ഥസമ്പത്തിർഗുണവത്യുപകാരതഃ പതാകാസ്ഥാനകമിദം പ്രഥമം പരികീർത്തിതം വചസ്സാതിശയം ശ്ലിഷ്ടം കാവ്യബന്ധനമാശ്രയം പതാകാസ്ഥാനകമിദം ദ്വിതീയം പരികീർത്തിതം അർത്ഥോപക്ഷേപണം യത്ര ലീനം സവിനയം ഭവേത് ശ്ലിഷ്ടപ്രത്യുത്തരോപേതം തൃതീയമിദമിഷ്യത്തെ ദ്വ്യർത്ഥോ വചനവിന്യാസഃ സുശ്ലിഷ്ടഃ കാവ്യയോജിതഃ ഉപന്യാസഃ സുയുക്തശ്ച തച്ചതുർത്ഥമുദാഹൃതം ചതുഷ്പതാകാ പരമം നാടകേ കാവ്യമിഷ്യത്തെ പഞ്ചഭിः സന്ധിഭിര്യുക്തം താംശ്ച വക്ഷ്യാമ്യതഃ പരം മുഖം പ്രതിമുഖം ഗർഭോ വിമർശശ്ച തഥൈവ ഹി തഥാ നിർവഹണം ചേതി നാടകേ പഞ്ചസന്ധയഃ യത്ര ബീജസമുൽപത്തിർ നാനാർത്ഥരസസംഭവാ കാവ്യേ ശരീരാനുഗത തന്മുഖം പരികീർത്തിതം ബീജസ്യോദ്ഘാടനം യത്ര ദൃഷ്ടനഷ്ടമിവ ക്വചിത് മുഖന്യസ്തസ്യ ദൃശ്യേതേ തദ്വൈ പ്രതിമുഖം സ്മൃതം ഉദ്ഭേദസ്തസ്യ ബീജസ്യ പ്രാപ്തിരപ്രാപ്തിരേവ വാ പുനശ്ചാന്വേഷണം യത്ര സഗർഭൈതി സജ്ഞിതഃ ഗർഭനിർഭിന്നബീജാർത്ഥോ വിലോഭനകൃതോऽഥവാ ക്രോധവ്യസനജോ വാപി സവിമർശ ഇതി സ്മൃതഃ സമാനയന അർത്ഥാനാം മുഖാദ്യാനാം സബീജിനാം നാനാഭാവോത്തരാണാം യത് ഭവേന്നർവഹണം തു തത് ഏതേ ഹി സന്ധയോ ജ്ഞേയാ നാടകസ്യ പ്രയോക്തൃഭിः തഥാ പ്രകരണസ്യാപി ശേഷാണാം ച നിബോധത ഡിമഃ സമവകാരശ്ച ചതുസ്സന്ധി പ്രകീർത്തിതൗ നത്തയോരവമർശസ്തു കർത്തവ്യഃ കവിഭിः സദാ വ്യായോഗേഹാമൃഗൗ ചാപി ത്രിസന്ധി പരികീർത്തിതൗ ഗർഭാവമർശൗ ന സ്യാതാം തയോർവൃത്തിസ്തു കൈശികീ ദ്വിസന്ധിത്തു പ്രഹസനം വീഥ്യംഗൗ ബാണ ഏവ ച മുഖനിർവഹണേ സ്യാതാം തേഷാം വൃത്തിശ്ച ഭാരതി ഏവം ഹി സന്ധയഃ കാര്യാ ദശരൂപേ പ്രയോക്തൃഭിः പുനഃ സന്ധ്യന്തരം തേഷാം അംഗകൽപം നിബോധത സാമഭേദഃ പ്രധാനശ്ച ദണ്ഡശ്ച വധ ഏവ ച പ്രത്യുത്പന്നമതിത്വം ച ഗോത്രസ്ഖലിതമേവ ച സാഹസം ച ഭയം ചൈവ ധീർമായാ ക്രോധ ഏവ ച ഓജഃ സംവരണം ഭ്രാന്തിസ് തഥാ ഹേത്വവധാരണം ദൂതോ ലേഖസ്തഥാ സ്വപ്നശ്ചിത്രം മദ ഇതി ദ്വിജാഃ സന്ധ്യന്തരാണി സന്ധീനാം വിശേഷാസ്ത്വേകവിംശതിഃ സന്ധീനാം യാനി വൃത്താനി പ്രദേശേഷ്വനുപൂർവശഃ സ്വസമ്പദ്ഗുണയുക്താനി താന്യംഗാന്യുപധാരയേത് ഇഷ്ടസ്യാർത്ഥസ്യ രചന വൃത്താന്തസ്യാനുപക്ഷയഃ
रागप्राप्तिः प्रयोगस्य गुह्यानां चैव गुहनम् आश्चर्यवदभिख्यानं प्रकाश्यानां प्रकाशनम् अङ्गानां षड्विधं ह्येतत् उक्तं शास्त्रे प्रयोजनम् अङ्गहीनो नरो यद्वन् नैवारम्भक्षमो भवेत् अङ्गहीनं तथा काव्यं न प्रयोगक्षमं भवेत् उदात्तमपि यत्काव्यं स्यादङ्गैः परिवर्जितम् हीनतत्त्वात् प्रयोगस्य न सदां जञ्जयेन्मनः काव्यं यदपि हीनार्थं सम्यगङ्गैः समन्वितं दीप्तत्वात्तु प्रयोगस्य शोभामेति न संशयः तस्मात् सन्धिप्रदेशेषु यथा योगं यथा रसं कविनाङ्गानि कार्याणि सम्यक्तानि निबोधत उपक्षेपः परिकरः परिन्यासो विलोभनं युक्तिः प्राप्तिः समाधानं विधानं परिभावना उद्भेदः करणं भेद एतान्यङ्गानि वै मुखे तथा प्रतिमुखे चैव शृणुताङ्गानि नामतः विलासः परिसर्पश्च विधूतं तापनं तथा नर्मद्युतिश्चैव तथा प्रगमनं पुनः निरोधश्चैव विज्ञेयः पर्युपासनमेव च पुष्पं वज्रमुपन्यासो वर्णसंहार एव च एतानि वै प्रतिमुखे गर्भेऽङ्गानि निबोधत अभूताहरणं मार्गो रूपोदाहरणे क्रमः संग्रहश्चानुमानं च प्रार्थनाक्षिप्तमेव च तोडगाधिबले चैव ह्युद्वेगो विद्रवस्तथा एतान्यङ्गानि वै गर्भे ह्यवमर्शे निबोधत अपवादश्च सम्भेदः सद्रवशक्तिरेव च व्यवसायः प्रसङ्गश्च द्युतिः खेदो निषेधनं विरोधनमधादानं छादनं च प्ररोचना व्यवहारश्च युक्तिश्च विमर्शाङ्ग्यान्यमूनि च सन्धिर्निरोधो ग्रथनं निर्णयः परिभाषणं कृतिः प्रसाद आनन्दः समयो ह्युपगूहनं भाषणं पूर्ववाक्यं च काव्यसंहार एव च प्रशस्तिरिति संहारे ज्ञेयान्यङ्गानि नामतः चतुष्षष्टिर्बुधैर्ज्ञेयान् एतान्यङ्गानि सन्धिषु पुनरेषां प्रवक्ष्यामि लक्षणानि यथाक्रमम् इति भारतीये नाट्यशास्त्रे सन्धिनिरूपणे प्रथमभागः समाप्तः। धन्यवादः।